Good afternoon, everyone. We have completed second chapter in classical mechanics, that is motion in central force field. In that we have seen the definition of central force. What is the definition of central force? The central force which is always directed towards or away from the fixed point. Okay, so this central force is a function of distance only. Okay, so we have seen this central force is a function of distance. R is a distance, so this central force always a function of R only, which is always directed towards or away from the fixed point. हा सेंट्रल फोर्स. आता कुठला कुठला सेंट्रल फोर्स असतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा सेंट्रल फोर्स असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू चार्जेस हा सुद्धा सेंट्रल फोर्स असतो. हा फोर्स म्हणजे नक्की कसला असतो की सेंट्रल फोर्स म्हणजे काय की तो ऑलवेज काय होतो, इट इज ऑलवेज ॲक्टिंग अलॉंग द लाईन जॉईनिंग बिटवीन द टू चार्जेस ऑर टू पॉईंट्स. त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल फोर्स म्हणतो. आणि हा सेंट्रल फोर्स कसा असतो तर इट इज ऑलवेज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स ओनली. हा सेंट्रल फोर्स कशा कशामध्ये तर असतो तर सॅटेलाईट आणि अर्थमध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला पण आपण सेंट्रल फोर्स म्हणतो. मग कुठलंही सॅटेलाईट असेल, मग मून आणि अर्थमधलं जे काही असेल फोर्स ज्याच्यामध्ये असणारा फोर्स असतो तो सेंट्रल फोर्स असतो. मग सॅटेलाईट कुठलंही असेल, आर्टिफिशियल असेल किंवा नॅचरल सॅटेलाईट असेल, आर्टिफिशियल आणि नॅचरल सॅटेलाईट आणि अर्थमधलं जे काही फोर्स असतो त्याच्या तिथंसुद्धा सेंट्रल फोर्स असतो. किंवा प्लॅनेट्स, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन एलिप्टिकल ऑर्बिट, त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स असतो तो सुद्धा कसला फोर्स असतो, सेंट्रल फोर्स. म्हणून आपल्याला काय बघायचं की या सेंट्रल फोर्समध्ये असणाऱ्या कुठले कुठले मोशन असतात ते आपल्याला आपण स्टडी करणार आहे. आपण बघितलं डेफिनेशन. त्यानंतर बाय युझिंग दिस सेंट्रल फोर्स वी कॅन रिड्यूस टू बॉडी प्रॉब्लेम इन टू सिंगल बॉडी प्रॉब्लेम. ओके, आपण बघितलं इक्विव्हॅलंट वन बॉडी प्रॉब्लेम म्हणजे काय, जर दोन ऑब्जेक्ट असतील आणि ते दोन ऑब्जेक्ट आपल्याला रिड्यूस करायचं असेल एका ऑब्जेक्टमध्ये तर काय होतं, आपण अंडर द ॲक्शन ऑफ सेंट्रल फोर्स वी कॅन रिड्यूस दिस टू बॉडी प्रॉब्लेम इन टू वन बॉडी प्रॉब्लेम. आणि मग ते काय असणार, रिड्युस्ड जे मास आहे ते आपण कन्सिडर केलेलं आहे. रिड्युस्ड मास असतं M1 M2 डिवायडेड बाय M1 प्लस M2, बरोबर. त्यानंतर आपण इक्वेशन ऑफ ऑर्बिट बघितलं की ज्या ऑर्बिटमध्ये एखादं सॅटेलाईट रिव्हॉल्व होत असेल तर ते इक्वेशन आपण त्या ऑर्बिटचं कॅल्क्युलेट केलं. किंवा प्लॅनेट्स ज्या ऑर्बिटमध्ये सनभोवती फिरतात ते ऑर्बिट आपण कन्सिडर केलं आणि त्याचं इक्वेशन फाइंड आउट केलं. त्यानंतर जनरल फीचर्स ऑफ मोशन कॅल्क्युलेट केलं अंडर द ॲक्शन ऑफ सेंट्रल फोर्स फील्ड. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं ऑर्बिटचं. आधी इक्वेशन, साधं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं, पण त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आपण ऑर्बिटचं सॉल्व केलेलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं की केपलर्स लॉज कुठले तीन केपलर्स लॉज आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉ बघितला. केपलर्स फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन इज वन ऑफ इट्स फोकस. ओके, तर फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉमध्ये आपण बघितलं एरियल व्हेलॉसिटी असते, प्लॅनेटची कॉन्स्टंट असते. त्यानंतर थर्ड लॉमध्ये आपण काय बघितलं तर द पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ दिस प्लॅनेट विच इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस. हा जर इलिप्स असेल तर सन या फोकसला असतो. ऑल प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन एलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन इज वन ऑफ द इट्स फोकस. आणि हा काय असतो, ए म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस असतो, हा सेमी मायनर ॲक्सिस असतो इलिप्सचा. म्हणून हा पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे तो विच इज प्रपोर्शनल टू द ए क्यूब. त्यानंतर आपण मागच्या लेक्चरला बघितलं ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट. आपण हे सगळं आतापर्यंत बघत होतो की नॅचरल सॅटेलाईट कुठले कुठले आहेत किंवा त्याबद्दल आपण बोलत होतो नॅचरली. मग सपोज आपण एखादा आर्टिफिशियल सॅटेलाईटबद्दल जर बोललो, त्याच्या ऑर्बिटबद्दल बोललो, तर त्याच्यासाठीच असणारं इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. त्याच्यासाठीचे असणारे कंडिशन्स कुठले ऑर्बिट आपण त्यावेळेस कन्सिडर केले की जिओ सिंक्रोनस ऑर्बिट किंवा जिओ स्टेशनरी ऑर्बिट आपण कन्सिडर केलं. किंवा एखादं सॅटेलाईट आपल्याला सिच्युएट करायचं असेल, ही सपोज अर्थ आहे आणि अर्थच्या बाहेरचंही अबोव द अर्थ सरफेस एखादा एरिया कन्सिडर केला आणि आपल्याला एखादं सॅटेलाईट लॉन्च करायचं आहे किंवा सिच्युएट करायचं आहे एखाद्या पोझिशनला, तर आपण आर एवढ्या डिस्टन्सला ते काय करतो, अबोव द अर्थ सरफेस. अर्थचं इक्विटर असेल तर इक्विटरच्या अबोव नियर अबाउट 36,000 किलोमीटर आपण काय करतो, एखादा सॅटेलाईट काय करतो, सिच्युएट करतो. आणि ते सॅटेलाईट असतं ते काय होतं, कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतं तर जिओ सिंक्रोनस ऑर्बिट. म्हणजे काय की त्याचा जो टाईम पिरियड असतो तो अर्थच्या टाईम पिरियड एवढा असतो की किती टाईम पिरियड असतो तो 24 आवर्स. तर आपण हे सगळं बघितलेलं आहे. आणि या लेक्चरला आपण काय ओके, आता या लेक्चरला आपण स्टार्ट करतो आहे थर्ड चॅप्टर इन दिस क्लासिकल मेकॅनिक्स, दॅट इज
scattering theory of particles. Okay, so this is chapter number 3. In this chapter we will discuss about elastic and inelastic scattering. In second point we will discuss about elastic scattering in which laboratory and center of mass system. त्यानंतर आपण बघणार आहोत रिलेशन बिटवीन स्कॅटरिंग अँगल्स इन द लॅब अँड सेंटर ऑफ मास सिस्टीम. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट इनइलास्टिक स्कॅटरिंग, देन डिफरन्शियल क्रॉस सेक्शन, impact parameter and total cross section. After that we will see some problems related to the scattering theory of particles. Okay, so let us start elastic and inelastic scattering. First we will see the definitions of this elastic and inelastic scattering of the particles. We will see first some introduction related to this chapter. We know the elastic and inelastic collision also, but here we will talk about elastic and inelastic scattering. तर काय बघायचं आपल्याला, कोलिजन आणि स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आपण बघतो. जसं की आपण रुदरफोर्ड्स अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट बघितला. अशा टाईपचे जे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आपण स्टडी करतो, कशासाठी स्टडी करतो ते बघायचं आपल्याला. मग किंवा आपण इलास्टिक कोलिजन किंवा इनइलास्टिक कोलिजन बघतो, तसंच इलास्टिक स्कॅटरिंग किंवा इनइलास्टिक स्कॅटरिंग आपल्याला बघायचं आहे. कशासाठी आपण ते बघतो, तर आपल्याला जर स्टडी करायचं असेल ॲटॉमिक अँड सब ॲटॉमिक नेचर ऑफ द पार्टिकल जर स्टडी करायचं असेल आपल्याला, त्यासाठी आपण स्कॅटरिंग आणि कोलिजन टाईपचे एक्सपेरिमेंट काय करतो, स्टडी करतो. सपोज दोन पार्टिकल असेल, व्हेन टू पार्टिकल्स अप्रोच इच अदर, काय होईल त्यानंतर, द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन देम प्लेज अ रोल अँड द पार्टिकल्स गेट्स स्कॅटर्ड. म्हणजे काय होतील, दोघं एकमेकांशी जर त्यांचं इंटरॅक्शन झालं दोन पार्टिकलचं, तर ते पार्टिकल काय होतात, इंटरॅक्शन कशामुळे होतं, देअर शुड बी अ फोर्स प्रेझेंट इन बिटवीन दिस टू पार्टिकल्स. इंटरॅक्शन झाल्यानंतर फोर्स प्रेझेंट असतो तिथं, आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर ते काय होतात, स्कॅटर्ड होतात. ओके, मग इथं स्कॅटरिंग होण्यासाठी देअर शुड बी अ फोर्स. रोल ऑफ फोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ओके, so we can apply, for the understanding of the scattering we can apply the law of conservation and law of conservation of momentum experiment, law of conservation of energy and momentum. So we will get sufficient information about the scattering of these particles. Okay, so here we will start with the definition of elastic and inelastic scattering. तर डेफिनेशन आपण बघतो, इलास्टिक स्कॅटरिंग कशाला म्हणायचं. द स्कॅटरिंग प्रोसेस इज सेड टू बी इलास्टिक. कधी म्हणायचं इलास्टिक, सपोज इफ द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल पार्टिकल्स बिफोर स्कॅटरिंग इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर स्कॅटरिंग. म्हणजे काय, सपोज हे बिफोर स्कॅटरिंग आहे, स्कॅटरिंग झाल्यानंतर काय होतं, म्हणजे दोन पार्टिकल्स कन्सिडर आपण केले, दोघं काय होत आहेत, इंटरॅक्ट होत आहेत. इंटरॅक्शन झाल्यानंतर ते काय होत आहेत, स्कॅटर होत आहेत. बरोबर, ॲप्रोच होत आहेत दोघांचा. व्हेन टू पार्टिकल्स अप्रोच इच अदर, द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन देम प्लेज अ रोल. आफ्टर दॅट दिस पार्टिकल्स गेट्स स्कॅटर्ड. काय म्हणतो आहे आपण इथं, कायनेटिक एनर्जी आहे त्याची बिफोर स्कॅटरिंग, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर स्कॅटरिंग. दोघांची कायनेटिक एनर्जी काय असते, सेम असते. ही इनिशियल कायनेटिक एनर्जी असेल आणि ही फायनल कायनेटिक एनर्जी. दोघांचं आफ्टर अँड बिफोर स्कॅटरिंग जी कायनेटिक एनर्जी असते ती काय असते, सेम असते. जर असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इलास्टिक स्कॅटरिंग. मग कायनेटिक एनर्जी जर सेम असेल तर त्याची एनर्जीसुद्धा काय असते, सेम असते. म्हणून आपण काय म्हणतो, इलास्टिक स्कॅटरिंगमध्ये काय होतं, कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम काय असतं, दोघंही काय असतं, कॉन्झर्वड असतं. म्हणजे काय होतं, कायनेटिक एनर्जी जर कॉन्झर्वड असेल तर त्याचं मोमेंटमसुद्धा काय असतं, कॉन्झर्वड असतं. मोमेंटम बिफोर आणि आफ्टर स्कॅटरिंग
it is also equal, that is momentum is also conserved. Here this kinetic energy before and after scattering is also same, so this kinetic energy also conserved. So in elastic scattering, the kinetic energy and momentum is conserved. Okay, so here suppose this is one particle, this is another particle, this is m1 is mass of first particle, m2 is mass of second particle, and u1 is a kinetic energy. Okay, suppose this is first particle and this is second particle, m1 and m2 is be the masses of these two particles, u1 and u2 be the u1 आणि u2 इनिशियल वेलोसिटीज असतील, आणि आफ्टर स्कॅटरिंग v1 आणि v2 फायनल त्याच्या वेलोसिटीज असतील, मास सेमच असेल m1 आणि m2. ओके, हे ज्यावेळेस दोघं अप्रोच होतात एकमेकांशी, इंटरॅक्शन होतं दोघांचं, आफ्टर इंटरॅक्शन दे विल स्कॅटर. ओके, दिस इज आफ्टर दिस इज बिफोर स्कॅटरिंग अँड दिस इज द आफ्टर स्कॅटरिंग मोमेंटम. So this is the m1 u1 is a momentum of that particle before scattering, and m1 v1 is a momentum of this particle after scattering. So we will calculate the total momentum of that particles before and after scattering, which is equal. Okay, so here we will consider the momentum of first particle m1 u1 plus momentum of second particle before scattering m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2, because the momentum is a product of mass and velocity. So here we will consider the mass and the initial velocity of that particle, first particle. This is the momentum of first particle, this is momentum of second particle before scattering, and this is the momentum after scattering, and this momentum before and after scattering is equal. So here the momentum of that particle is conserved. Also we have said that kinetic energy of particle is also conserved. So we will consider here the kinetic energy before scattering and after scattering. So kinetic energy of that particles is before scattering is 1/2 m1 u1 square plus kinetic energy of second particle before scattering is m2 u2 square is equal to 1/2 m1 v1 square plus 1/2 m2 v2 square. So this is the kinetic energy before scattering and this is the kinetic energy after scattering. So both are equal. Hence we have said that this kinetic energy is conserved in case of elastic scattering. Both are conserved means what? Momentum and kinetic energy both are conserved in elastic scattering. So let us talk about inelastic scattering. Here in elastic scattering, the kinetic energy of that colliding bodies is not conserved. This is most important. The kinetic energy of that colliding bodies means before and after scattering, the kinetic energy of that particle not equal. So this kinetic energy of that particles is not conserved. That means there is a difference between the energies before and after collision, before and after scattering. So there is also a difference between before and momentum before and after scattering. So there is a difference in between before and after kinetic energy and before and after momentum. Okay, so there is a difference. म्हणजे काय होतं, एखादी मूव्हिंग कार आहे, दुसरी एक मूव्हिंग कार आहे, दोघे एकमेकांना जाऊन धडकतात. धडकल्यानंतर काय होतं, मोठा आवाज होतो. मोठा आवाज होतो म्हणजे कोलिजन होत आहे, पण ते इनइलास्टिक टाईपचं कोलिजन म्हणजेच काय, खूप मोठा आवाज होतो किंवा त्या कार पेटतात सुद्धा एकमेकांना धडकल्यानंतर. म्हणजे ती काय एनर्जी आहे ती लॉस होते. एनर्जीचा काय होतो, लॉस होतो. कशामुळे होतो, एकतर ड्यू टू द साऊंड ऑर ड्यू टू द हीट. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स येतो.
म्हणजे काय एकतरी एनर्जी कमी तरी होईल किंवा जास्त तरी होईल. म्हणजे एनर्जी डिफरन्स इक्वल आहे का? इनिशियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आणि आफ्टर कायनेटिक एनर्जी इक्वल नसतात. म्हणजेच काय होतं, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तो डिफरन्स कशामुळे येतो? तर एकतर हीट किंवा साऊंडमुळे येणारा डिफरन्स. म्हणजे काय होतं, व्हेन टू लार्ज बॉडीज कोलाइड ॲट लिस्ट सम अमाऊंट ऑफ हीट कोलाइड, काय होतं मग, दोन बॉडी कोलाइड झाल्यानंतर काय होतं, ॲटलिस्ट सम अमाऊंट ऑफ हीट अँड साऊंड इज प्रोड्यूस्ड. काय होतं, सम अमाऊंट ऑफ हीट आणि साऊंड प्रोड्यूस होतो. आणि मग काय होतं, अशा प्रोसेसमध्ये काय होतं, इनिशियल कायनेटिक एनर्जी इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट अँड साऊंड. दिस लॉस्ट कायनेटिक एनर्जी मस्ट बी टेकन इन टू अकाउंट व्हाईल युझिंग द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग काय होतं, जो काही लॉस होतो एनर्जीचा तो आपण कन्सिडर करणार आहे ज्यावेळेस आपण इक्वेशन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ते जी काही लॉस आहे तो आपण कन्सिडर करतो आहे. म्हणून इक्वेशन लिहिते मी इथं. काय लिहिते, कशाचं इक्वेशन लिहायचं, तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन लिहिते. m1 u1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर प्लस q. आता हे कन्सिडर करायचं आहे. हा काय आहे, लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू हीट ऑर साऊंड. वेन टू बॉडी गेट्स कोलाइड विथ ईच अदर there should be a loss of energy due to the energy and sound. So this loss can be considered when we writing the equation of energy. Okay, so this is the loss of energy. Q is a loss of energy. Here the kinetic energy is not conserved but linear momentum of that particles is conserved in इलास्टिक स्कॅटरिंग. जे मोमेंटम आहे ते काय असतं, कॉन्झर्वड असतं. मोमेंटम काय आहे, कॉन्झर्वड आहे. पण एनर्जी कॉन्झर्वड नसते का, तर काय होतं, एनर्जीचा काय होतो, लॉस होतो ड्यू टू द साऊंड ऑर हीट. सो ड्यू टू दिस लॉस ऑफ एनर्जी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दिस particles changes due to this loss. Internal structure of this particles changes. Okay, when Q, we will consider two cases when this loss, that is Q, is less than 0. दोन कंडिशन कन्सिडर करायच्या. आणि हा जो Q आहे तो ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होतं, फायनल कायनेटिक एनर्जी, Q जर लेस दॅन 0 असेल तर फायनल कायनेटिक एनर्जी आहे, फायनल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्टिकल्स इज ग्रेटर दॅन इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्टिकल्स. बघा, ज्यावेळेस Q लेस दॅन 0 आहे त्यावेळेस काय असतं, फायनल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्टिकल्स विच इज ग्रेटर दॅन इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्टिकल्स. जेव्हा Q ग्रेटर दॅन 0 असतो त्यावेळेस काय होतं, फायनल कायनेटिक एनर्जी विच इज लेस दॅन इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्टिकल्स. ओके, आता ही जी कंडिशन आहे, फायनल कायनेटिक एनर्जी विच इज ग्रेटर दॅन इनिशियल कायनेटिक एनर्जी, त्यावेळेस काय होतं, जी एनर्जी आहे ती काय होते, रिलीज्ड होते. एनर्जी काय होते, रिलीज होते. एखाद्या सिस्टीममधून एनर्जी काय होते, रिलीज होते. आणि त्याला आपण म्हणतो एक्झॉर्जिक सिस्टीम प्रोसेस. एक्झॉर्जिक प्रोसेस त्याला म्हणतो आपण. जर एनर्जी रिलीज होत असेल एखाद्या सिस्टीममधून तर त्याला आपण एक्झॉर्जिक प्रोसेस म्हणतो. आणि जर अशी कंडिशन असेल जिथं फायनल कायनेटिक एनर्जी लेस असेल कशापेक्षा, इनिशियल कायनेटिक एनर्जीपेक्षा, तर तिथं काय होतं, जी एनर्जी आहे ती काय होतं, ॲब्सॉर्ब्ड होते. काय होते, ॲब्सॉर्ब्ड होते. तर अशा प्रोसेसला आपण एंडोर्जिक प्रोसेस म्हणतो. ओके, मग ह्या दोन कंडिशन लक्षात घ्यायच्या. एनर्जी कधी रिलीज होते आणि कधी ॲब्सॉर्ब होते हे आपल्याला कळायला पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द इलास्टिक अँड इनइलास्टिक स्कॅटरिंग.